आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या भावेश भिंडे संदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय। भिंडेला बेकायदा जाहिरात फलक लावण्याप्रकरणी यापूर्वीच 100हून अधिक वेळा दंड ठोठावण्यात आला होता अशी माहिती आता पोलीस तपासात उघड झाली आहे। याशिवाय त्याच्या विरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण 6 गुन्हे दाखल होते। त्यातील 4 गुन्हे हे मुलुंड आणि 2 गुन्हे हे सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये दाखल होते। आता प्रश्न असा आहे की 100हून अधिक वेळा दंड आणि 6 गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीला पुन्हा होर्डिंग लावण्याचं कंत्राट दिलं कोणी? भावेश भिंडे सारख्या माणसावरती कोणाचा वरदहस्त होता? होर्डिंग दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली, मात्र त्याआधीच बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या या भावेश भिंडेच्या गुन्ह्यांकडे डोळेझाक केली कोणी याचाही तपास करण्याची गरज आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, अतिशय गंभीर स्वरूपामध्ये आपण बघतोय गुन्हे दाखल होते, इतकंच नव्हे तर 100 वेळा दंड ठोठावला। कोणाचा वरदहस्त होता, काही कळू शकलंय? प्रज्ञा, घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला खरं तर 100 पेक्षा जास्त वेळा त्याच्यावरती दंड ठोठावण्यात आला आहे महानगरपालिकेतर्फे, आणि ही माहिती पोलिसांना तपासाअंतर्गत समजली आहे। त्या व्यतिरिक्त त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल आहे, बलात्काराचा देखील गुन्हा दाखल आहे। जसं तू मगाशी उल्लेख केलास, 4 गुन्हे हे मुलुंड पोलीस ठाण्यात तर 2 गुन्हे हे सांताक्रूज पोलीस ठाण्यात त्याच्यावरती दाखल आहेत। आणि असं असून देखील भावेश भिंडे याला हे मोठे होर्डिंग लावण्याची परवानगी दिली गेली आणि तेही अनधिकृत, आणि याच होर्डिंगमुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। जो प्रश्न तू विचारलास की ह्याच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे का, याची माहिती अजून मिळाली नाही आहे, कारण का काल आर्थिक गुन्हे शाखेने SIT नेमली आहे आणि या SIT मध्ये 6 अधिकारी नेमले गेले आहेत जी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे। त्यासोबतच भावेश भिंडे ह्याच्या ऑफिसमधून जी काही कागदपत्र सापडली आहेत, म्हणजे त्याने कोणाला पैसे दिले किंवा कोणाकडून पैसे घेतले, त्याचा जो काही आर्थिक व्यवहार आहे, बँक स्टेटमेंट्स आहेत, हे सगळं तपासलं जाणार आहे। आणि याच्यानंतर जो त्यांचा अहवाल असणार आहे तो ते सादर करणार आहेत की भावेश भिंडे याचे संबंध कोणाकोणाशी होते। मात्र पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की भावेश भिंडे याने अनधिकृत होर्डिंग, ज्याने 17 जणांचा जीव घेतला, तो अनधिकृत होर्डिंग जवळपास 2 ते 2.5 वर्ष त्याच ठिकाणी होता, मात्र कोणाचंही त्याच्यावरती लक्ष गेलं नाही। भावेश भिंडेला वारंवार दंड ठोठावून त्याच्यावरती कारवाई का केली गेली नाही, कडक कारवाई का केली गेली नाही, 17 जणांची जीव जाईपर्यंतच का वाट पाहिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। SIT मार्फत चौकशी सुरू आहे, भावेश भिंडेंचे सगळे व्यवहार तपासले जात आहेत, कोणाकोणाशी त्याचे संबंध होते हे देखील तपासले जात आहेत, कोणत्या राजकीय पक्षांशी त्याचे संबंध होते का याचा देखील तपास केला जात आहे। कारण का भाजपने भावेश भिंडे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल केले गेले होते, मात्र या सगळ्याची चौकशी SIT करत आहे आणि SITच्या अहवालाच्या अंतर्गतच समजू शकतं की या सगळ्या मागचा सूत्रधार कोण आहे आणि भावेश भिंडे याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे ते। प्रज्ञा, बरं, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर 100 वेळा दंड ठोठावलेला होता आणि त्याचबरोबरीने 6 गुन्हे याच भावेश भिंडेवरती दाखल होते, मात्र तरी सुद्धा त्याच्यावरती कोणाची मेहरबानी होती हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण 17 जणांचे बळी आतापर्यंत गेलेले आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे।